हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर स्वाती चनखोरे तुमचं स्वागत करते. पदार्थ विज्ञानमधील सेकंड चॅप्टरमधील आपण पॉईंट्स बघत आहोत. तर त्यामध्ये षट पदार्थ सिद्धांत, द्रव्य गुण कर्म, सामान्य विशेष समभाव, सप्तपदार्थ. पदार्थ म्हणजे इंद्रियाद्वारे कळणारे तत्व. आयुर्वेदाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये सत व असत म्हणजेच अस्तित्व स्वरूप व अस्तित्व स्वरूपात नसणारे असे 2 पदार्थ यांचा उल्लेख आढळतो. परंतु चरकांनी 7 सांगितले आहेत. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय व अभाव या तत्वांचे 2 प्रकारात वर्गीकरण केले. याकरिता त्यांनी अतिशय प्राथमिक असे परीक्षणाचे साधन उपयोगात आणले, ते म्हणजे मानवी इंद्रिय. ज्या पदार्थाचे अस्तित्व इंद्रियाद्वारे ज्ञात होते, तसेच इंद्रियाद्वारे ज्ञात होणाऱ्या प्रत्यक्ष अस्तित्व सिद्ध न करता येणाऱ्या परंतु शब्दसमूहाद्वारे प्रतिपादन करता येणाऱ्या तत्वांचा असत पदार्थ मानले आहे. त्यामध्ये दुसरा पॉईंट आहे व्याधींची सामान्य कारणे. 3 मार्क्ससाठी क्वेश्चन्स येऊ शकतो. काल बुद्धी इंद्रियार्थाना योगो मिथ्यान चाती च द्रव्याश्रयाना व्याधींना त्रिविधो हेतू संग्रह. चरक सूत्रस्थानातील हा श्लोक आहे. काल, बुद्धी आणि इंद्रिय यांचा हित, अतियोग व मिथ्यायोग हाच सर्व शारीरिक व मानसिक अशा 2 प्रकारच्या व्याधींना कारणीभूत होतो. ह्याचे 2 प्रकार शरीर आणि मानसिक. आयुर्वेदानुसार पृथ्वीच्या काल ऋतुचक्रातील अनपेक्षित व अनियमित बदल होणे हे व्याधींना कारणीभूत ठरतात. बुद्धी म्हणजे ज्ञानेंद्रियाद्वारे ग्रहण केले ज्ञान, अचूक प्रकाशात दीर्घकाळ पाहणे, तीव्र प्रकाशाकडे पाहणे इत्यादी. इंद्रियार्थ म्हणजे इंद्रियाद्वारे ग्रहण केलेले, त्याच्यामध्ये कर्णाद्वारे त्याच्या शक्तीपेक्षा जास्त तीव्र आवाज ऐकणे. थर्ड पॉईंट आहे आपल्यामध्ये व्याधींचे सामान्य प्रकार. हा पण 3 मार्क्ससाठी क्वेश्चन्स येऊ शकतो. त्रयो रोगा अति निजा गंतु मानसः. व्याधींचे प्रकार 3. निज, आगंतु, मानसिक. निज म्हणजे शरीरामध्ये विविध द्रव्यांचे समतोल बिघडल्यामुळे होणारे व्याधी. आगंतुक म्हणजेच बाह्य बिघाडामुळे होणारे व्याधी. मानसिक संतुलन बिघडल्यामुळे निर्माण होणाऱ्या व्याधींना मानसिक व्याधी असे म्हणतात. 4th पॉईंट म्हणजे त्रिदोष सिद्धांत. हा पण इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये मला जो श्लोक आहे तो MCQसाठी येऊ शकतो. वायू पित्त कफश्चयती त्रयोदोषा समासता. वायू, पित्त, कफ हे 3 शरीर दोष आहेत. हे विकृत शरीरास हानी पोहोचते, तर ते प्राकृत अवस्थेत असल्यास शरीर स्वस्थ राहण्यास कारणीभूत ठरते. त्यास त्रिदोष सिद्धांत म्हणतात. या सिद्धांतानुसार ज्याप्रमाणे या सृष्टीचे सोम, सूर्य व वायू ह्या 3 शक्ती नियंत्रण करतात, त्याचप्रमाणे सजीवांमध्ये वायू, पित्त, कफ या 3 दोषांच्या स्वरूपात अस्तित्वात असतात. बाकी पॉईंट्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.